मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील माणगाव येथील काळ नदीवरील नव्याने बांधण्यात आलेल्या पुलाच्या भरावाला अवघ्या 15 दिवसात तडे जाऊन मोठे खड्डे पडल्याची घटना समोर आल्यानंतर कामाच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले। या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित ठेकेदार, अभियंते आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केली। माणगाव येथील काळ नदी पुलाच्या भरावाला पावसाळ्याच्या सुरुवातीलाच तडे जाऊन मोठे खड्डे पडल्याने नागरिकांच्या सुरक्षितेचा प्रश्न ऐरणीवर आला। कोट्यवधी रुपयांच्या सार्वजनिक निधीतून उभारण्यात आलेल्या या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्न उपस्थित करत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट पक्षाने या प्रकरणाची स्वतंत्र उच्चस्तरीय तांत्रिक चौकशी करण्याची मागणी केली आहे। या संदर्भात माणगावचे उपविभागीय अधिकारी आणि पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले। संबंधित ठेकेदार, कामावर देखरेख करणारे अभियंते आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करून शासनाचे झालेले आर्थिक नुकसान त्यांच्याकडून वसूल करावे अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे। तसेच पुलाच्या संपूर्ण कामाची गुणवत्ता तपासून आवश्यक दुरुस्ती करावी आणि पावसाच्या पार्श्वभूमीवर पुलाच्या सुरक्षितेची तातडीने खात्री करावी अशीही मागणी करण्यात आली आहे। प्रशासनाने तात्काळ कारवाई न केल्यास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला। निवेदन सादर करताना रायगड जिल्हाध्यक्ष रवींद्र चव्हाण, जिल्हा सचिव हर्ष कांबळे, श्रीवर्धन विधानसभा अध्यक्ष संताजी पवार तसेच माणगाव तालुका अध्यक्ष राजू रोडेकर उपस्थित होते। देशातला एकमेव राष्ट्रीय महामार्ग असा आहे की तो 17 वर्ष त्याचं काम चाललंय। त्या रस्त्याचं खऱ्या अर्थानं या सरकारला जर नामकरण करायचं असेल तर पनौती राष्ट्रीय मार्ग असं करायला हवं। कारण 17 वर्षात हजारो लोकांचा ह्या अपघातामध्ये, ह्या रस्त्याच्या दुरावस्थेमुळे मृत्यू झालेला आहे। आणि राज्यकर्ते जसं तारीख पे तारीख कोर्टात असते त्या पद्धतीनं हा रस्ता ह्या तारखेला होईल अशा पद्धतीचे तारीख पे तारीख ह्या नागरिकांना देत आहेत। आणि तो 17 वर्ष लांबत चाललेला रस्ता इतका निकृष्ट दर्जाचा आहे कारण त्याच्यामध्ये राज्यकर्ते, कॉन्ट्रॅक्टर आणि शासकीय असणारे अधिकारी हे त्यामध्ये भ्रष्ट झालेले आहेत। खरं म्हणजे या सगळ्यांची, जे कॉन्ट्रॅक्टर आहेत आणि जे अधिकारी आहेत, त्यांची सर्वांची ईडीकडनं चौकशी व्हायला पाहिजे। त्यांच्या घरामध्ये गबाड सापडेल मोठमोठं। एवढं खाल्लंय की तिथं सिमेंट पाहिजे, तिथं मुरुम पाहिजे, त्याऐवजी माती टाकलेली आहे। आणि त्यामुळं त्या रस्त्याचा असणाऱ्या काळ नदीवरच्या पुलाच्या तिथं आज जर पाहिलं तर तो रस्ता खचलाय, जिथं करोडो रुपये खर्च केलाय। राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा कशाला म्हणतात? आणि मग ह्या लोकांची बिलं कशी निघतात? त्यांची बिलं तात्काळ थांबली पाहिजे, त्यांच्यावरती फौजदारी कारवाई झाली पाहिजे आणि यांची ईडी मार्फत चौकशी झाली पाहिजे अशी आमची मागणी आज आमच्या निवेदनाच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं आमचे सर्व सहकारी माणगाव तालुका अध्यक्ष राजू रोडेकर आणि श्रीवर्धनचे विभागाध्यक्ष या ठिकाणी संताजी पवार, आमची इतर सर्व सहकारी, आम्ही हे टीम या ठिकाणी येऊन आम्ही मागणी केलेली। आणि जर यांनी तात्काळ त्यांच्यावर फौजदारी कारवाई केली नाही तर आम्ही येणाऱ्या 8 दिवसांमध्ये रास्ता रोको करू। एस मराठी न्यूज साठी कोकण विभागीय संपादक निलेश लोखंडे, महाड।